जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। बंधू भगिनींनो, गणपतीचा सण सुरू झाल्यानंतर लगेच 3 दिवसाने गौरी पूजनासंबंधी बऱ्याच शंका कुशंका आपल्या मनामध्ये निर्माण होतात। तर गौरी पूजनासंबंधी महत्त्वपूर्ण 7 शंकांचे समाधान या आपल्या व्हिडिओमध्ये मी आपणास देत आहे। तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघावा व गौरी पूजनासंबंधीच्या महत्त्वपूर्ण गोष्टी आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब नक्की करावे। चला तर मग बघूया गौरी पूजनासंबंधी 7 महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या आहेत ते। गौरी पूजन विषयी 7 महत्त्वपूर्ण गोष्टी। 1. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करावे। 2. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन करावे। 3. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करावे। 4. गौरी पूजन नक्षत्रानुसार येते, त्यामुळे त्या दिवशी कोणती तिथी व कोणता वार आहे याचा विचार करू नये। 5. गौरी पूजन आपल्या कुलाचाराप्रमाणे म्हणजेच परंपरेनुसार करावे, त्यात कोणताही बदल करू नये। 6. घरातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर 1 वर्षाच्या आत गौरी पूजन करू नये असा गैरसमज आहे। तरी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर 1.25 महिन्यानंतर आपण गौरी गणपती पूजन किंवा स्थापना करू शकतो। आपल्या घरामध्ये स्त्री बाळंतीण झाली असेल तरच अशौच पाळावे, परंतु भाऊबंदकीमध्ये स्त्री बाळंतीण झाली असेल तर अशौच पाळण्याची आवश्यकता नाही, गौरी गणपती स्थापना करू शकतात। आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब अवश्य करावे। श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र पहुर कसबे।